नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळतील. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण बऱ्याच लोकांमध्ये म्हणजे स्वामी सेवा करण्याची खूप इच्छा असते, पण प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे प्रत्येकजणच हा शाकाहारी नसतो. कारण नॉनव्हेज हे सगळ्यांना आवडतीचं खाद्य आहे. कारण बऱ्याच घरामध्ये मांसाहार केला जातो. कारण कसं असतं, आता मी काही एवढी मोठी नाही आहे सांगण्या एवढी की तुम्ही मांसाहार बंदच करा किंवा केलाच नाही पाहिजे, स्वामी सेवा करायची तर मांसाहार कायमचाच बंद करायचा. मी जर असं सांगितलं तर मला बऱ्याचशा कमेंट येतील की ताई तुम्ही चुकीचं बोलताय. पण तसं मी काय बोलते नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की काय करायला पाहिजे आणि काय नाही. तर आपण जेव्हा स्वामींची संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा आपल्याला मांसाहार वर्ज्य असतो. आणि जेव्हा आपण रोजची साधी नित्यसेवा करतो, रोजची नित्यसेवा असते ती करतो तेव्हा आपण मांसाहार केला तरी चालतो. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही सकाळी सेवा करायची आणि नंतर लगेच मांसाहार करायचं दुपारी, असं नाही. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात त्या दिवशी तुम्ही कुठलीच सेवा करायची नाही. ज्या दिवशी घरात मांसाहार शिजणार आहे त्या दिवशी स्वामींची कुठलीच सेवा करायची नाही. स्वामींच्या त्या कुठल्याच सेवेला हात लावायचा नाही. आता तुम्हाला माहिती आहे की उद्या आपल्या घरात मांसाहार होणार आहे, तर तुम्ही सेवाच करू नका. पण कारण कसं असतं, प्रत्येकच घरामध्ये हे ऐकलं जात नाही की म्हणजे कोणाकोणाचं सासरची लोकं म्हणा किंवा जॉईंट फॅमिली असते. आता घरातली जर लक्ष्मी म्हणा, सून असते घरची, ती जर स्वामी भक्त असेल किंवा तिला सेवा करायची पण बाकीच्यांना सेवा मान्य नाही आहे आणि म्हणजे बाकीचे खाणार येतं, सगळे मांसाहार खाणार येतं आणि तिला स्वामी सेवा करायची पण ती सांगते आहे की तुम्ही मांसाहार करू नका, माझं संकल्पयुक्त चाललेलं आहे, तर ते ऐकणार नाहीत लोक. कारण ते म्हणतील की तुझ्या सेवेसाठी आम्ही एवढा दिवस मांसाहार सोडायचा का? म्हणजे तू 3-3, 4-4 महिने सेवा करशील आणि आम्ही तेवढे दिवस मांसाहार सोडायचा का? तर असं नाही आहे. तुम्हाला सेवा करायची ना संकल्पयुक्त, तुम्ही सांगून बघा. ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तर सोडून द्या. महाराज बघून घेतील, स्वामी बघून घेतील की त्यांचं काय करायचं. जर स्वामींना जर वाटलं त्यांच्या मनातून की बाबा ह्या भक्ताचं ह्या माणसाचा मांसाहार कायमचा सोडायचा आहे, तर ते त्याच्याकडून बरोबर सोडून घेतात, त्यांचा मांसाहारच बंद करतात. मग हे तुम्ही स्वामींवर सोडून द्या. पण तुमची मनापासून इच्छा आहे ना स्वामींची सेवा करायची, तर तुम्ही तुमची चालू द्या. तुम्ही त्याच्यात खंडन पडू देऊ नका, तुमची सेवा चालूच राहू द्या. तुम्ही वर्ज्य करा मांसाहार, कारण तुम्ही संकल्पयुक्त करताय. तर मग बरेच असे मच्छीमार करणारे वगैरे कोळी लोक असतात, तर त्यांचा व्यवसायच हा आता मच्छीमारीच आहे, कोळीच आहे. तर त्यांनी काय करायचं, त्यांनी स्वामी सेवा करायचीच नाही का? स्वामी हे प्रत्येकामध्ये आहेत, त्याला काही कुठली जाती धर्म किंवा असं ह्याने करायची नाही, म्हणजे मांसाहार करते त्यांनी करायची नाही, बाकीच्यांनी करायची, असं काहीही नाही आहे. फक्त हिंदूच लोकांनी करायची असं काहीही नाही आहे. स्वामी सगळ्यांमध्ये आहे, स्वामी माणसामध्येच आहेत. त्यांनी काय असं सांगितलं नाही की जो खातो त्याची माझी सेवा करूच नका, मग तर असं कुणीच करणार नाही. म्हणजे जर असं सांगितलं की जे मांसाहार करतात त्यांनी सेवा करूच नका, मग अशा तर कुणीच स्वामींची सेवा करणार नाही, असं बिलकुल नाही आहे. आता समजा तुम्ही 11 गुरुवार करताय, स्वामींचे 11 गुरुवार करताय, तर 11 गुरुवार पूर्ण व्हायला जवळजवळ 3.5-4 महिने लागतात. तर तोपर्यंत तुम्ही मांसाहार वर्ज्य करायचा. आता घरातल्या प्रत्येकजणच केलं तर अतिशय उत्तम, नाही केलं तर फक्त तुम्ही करताय ना गुरुवार, तर तुम्ही वर्ज्य करा. त्याच्यानंतर स्वामीचरित्र सारामृताचे 108 पारायण करताय, त्यालाही 3-4 महिने लागतातच स्वामीचरित्र सारामृत व्हायला. पण नंतर बाकीचे गुरुचरित्राचं पारायण आहे, कुठलीही संकल्पयुक्त असू द्या, वैभव लक्ष्मीचं व्रत असू द्या, स्वामींचीच काय दुसरंही तुम्ही लक्ष्मीचंही व्रत करताय, तर तेव्हाही तुम्हाला मांसाहार वर्ज्य असतो. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त करता तेव्हा तुम्ही स्वतःहूनच तो मांसाहार वर्ज्य केला पाहिजे. कारण आपल्यालाच ते चांगलं वाटत नाही, तर आपण मांसाहार करायचा आणि नंतर सेवा करायची, ते आपल्यालाच असं आपलं म्हणजे मन शुद्ध होत नाही, आपलंच बरोबर वाटत नाही आपल्या मनालाच की म्हणजे सेवा पण करायची आणि मांसाहार पण करायचा.
ते चांगलं वाटतच नाही. त्याच्यामुळे आपण स्वतःहून ती गोष्ट वर्ज्य केली पाहिजे. म्हणजे आपल्याला जर स्वामींकडून काहीतरी मागायचं आहे, काहीतरी घ्यायचं आहे, तर आपण पण काहीतरी स्वामींना दिलं पाहिजे. म्हणजे कुठल्या तरी गोष्टीचा आपण त्याग केला पाहिजे. तर त्याग करणं म्हणजे काय, तर ही गोष्ट स्वामी सेवेत एक आहे की मांसाहार करायचा नाही, जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त करता तेव्हा. आणि जेव्हा तुमची नित्यसेवा असते, आता नित्यसेवा म्हणजे काय, आता स्वामी चरित्र सारामृताचे तुमचे रोज क्रमशः 3 अध्याय आहेत आणि 11 माळी आहेत. तर तेव्हा तुम्ही मांसाहार नाही वर्ज्य केला तरी चालतो. कारण कसं, ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात, ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात, आता समजा तुम्हाला माहिती आहे की उद्या मांसाहार होणार आहे, तर तुम्ही ती सेवा करूच नका. पण ज्या दिवशी मांसाहार होणार नाही त्या दिवशी तुमची सेवा चालूच ठेवा. म्हणजे जी काही नित्य सेवा आहे ती. आता दुसरे काहींचा व्यवसाय राहतो की बिर्याणी वगैरे बनवायचा, म्हणजे आता त्यांचा उदरनिर्वाहच, जगण्याचं साधनच ते जर असेल, त्यांचं उदरनिर्वाह करण्याचं साधनच जर त्यांचं पूर्ण घर संसार जर त्यांचा व्यवसायावरच चालत असेल, तर स्वामी काही असे म्हणत नाही आहेत की तुमचा संसार सोडून, तुमचं ते मांसाहार सोडून माझी सेवाच करत राहा म्हणून. असं काहीही नाही आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय बघा, तुम्ही तुमचा संसार त्याच्यावर चालतो, तर तो व्यवसाय बघून माझी सेवा करा. काही तर असे उदाहरणं आहेत, म्हणजे अनुभव आहेत की इतके कट्टर स्वामी भक्त आहेत आणि ते मांसाहार करतात. कट्टर स्वामी भक्त आहेत, ते मांसाहार करतात, स्वामी त्यांना पावतात. कारण का, तर त्यांचं मन शुद्ध आहे, ते मनापासून भक्ती करतात, स्वामींची मनापासून सेवा करतात. आणि दुसऱ्या बाजूला एक खूप शाकाहारी आहे, पण त्याचे कर्म वाईट आहेत. तो दुसऱ्यांना त्रास देतो, घरच्या लक्ष्मीला त्रास देतो, बाहेरच्या लोकांना त्रास देतो, वागणूक चांगली नाही आहे आणि खूप सेवा करतो. तर अशाला स्वामी पावत नाहीत. कारण का, तर जेव्हा तुम्ही तुमची वागणूक, तुमचं आचरण, तुमचं वाणी किंवा घरच्या लक्ष्मीला त्रास देणं, हे तुमच्यामध्ये जर गुण असतील, तर स्वामी त्यांना कधीच पावत नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला तो मांसाहार करतो, पण त्याचे गुण चांगले, त्याची वाणी चांगली आहे, त्याचं आचरण चांगलं आहे, तो दुसऱ्यांना नेहमी मदत करतो. जो कोणी संकटात असतो त्यांना तो धावून जातो, तिथे त्याच्या पाठीशी स्वामी नेहमी असतात. म्हणजे एवढा फरक आहे की जेव्हा आपण एखाद्याला मनापासून मदत करतो, धावून जातो, संकटकाळी धावून जातो, तेव्हा त्याला स्वामी कधीच एकटं सोडत नाहीत. भलेही तो स्वामींची भक्ती ही खाण्यात नाही आहे की तुम्ही म्हणताल की खाणं त्याचं ते मांसाहारी आहे तरी पण स्वामी त्याला कसं काय पावतात. त्याचं आचरण चांगलं आहे, त्याचे विचार चांगले आहेत, तो नेहमी दुसऱ्यांना मदत करतो, तो कधी घरच्या लक्ष्मीला त्रास देत नाही. म्हणजे घरात बायको म्हणा किंवा आई वडील म्हणा, दीर भाऊजाई काय असेल किंवा बाहेरचे लोक म्हणा, त्यांना तो त्रास देत नाही. त्यांचं आचरण चांगलं आहे तर स्वामी त्यांच्या नक्की पाठीशी असतात. पण दुसरीकडे जर आपली वागणूकच चांगली नसेल, आपले विचार चांगले नसतील, आपण दुसऱ्यांना नेहमी त्रास देतो, तर त्यांना स्वामी कधीच पावणार नाही, त्यांच्या पाठीशी कधीच राहणार नाहीत. तात्काळ त्यांना फळ मिळेल, तात्पुरतं त्यांना सगळं असतं. वाईट लोकांना सगळं मिळतं, म्हणजे गाडी बंगला सोनं नाणं सगळं, पण त्यांची साथ कधीच देत नाहीत स्वामी, साथ कधीच देत नाही. ते जेव्हा मोठ्या संकटामध्ये असतात तेव्हा स्वामी कधीच त्यांना धावून जात नाहीत. त्यामुळे आपलं आचरण चांगलं ठेवा, आपली वाणी चांगली ठेवा, आपली वागणूक चांगली ठेवा. मग तुम्ही मनापासून स्वामींची सेवा करा. अंतःकरणापासून जर स्वामींना हाक दिली ना तुम्ही, तर स्वामी नक्की धावून येतात. स्वामींना फक्त आपली भक्तिप्रिय आहे, सेवा प्रिय आहे. तुम्ही किती मनापासून करता, स्वामींना आपला अंतर्भाव समजतो की आपल्या मनात काय चाललेलं आहे, तुमचा भाव कसा आहे मनातला, की तुम्ही दुसऱ्यांविषयी चांगलं मनात आणता की वाईट मनात आणता. भलेही तुम्ही स्वामींना सांगू नका, पण आपण आपलं मनात काय चाललं आहे ना ते पण स्वामी समजतात. स्वामींना सगळं माहिती असतं. त्यामुळे आपले विचार चांगले ठेवा, आपली वागणूक चांगली ठेवा आणि स्वामींची न शंका घेता, मनात काही न निगेटिव्ह आणता, नकारात्मक गोष्टींचा विचार न करता स्वामींची मनापासून सेवा करा. तुम्हाला नक्की दुःखातून, संकटातून स्वामी बाहेर काढतील आणि साथ कधीच सोडणार नाहीत. संकटकाळी नक्की धावून येतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जर चांगलं वाटलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.